महायुतीचं जागा वाटप अजूनही रखडलेलं पाहायला मिळतंय। शिंदे गटाला कधी 9 जागा देणार असं म्हटलं जात आहे, तर कधी 11 जागा शिंदे गटाच्या खासदारांना मिळणार असं सांगितलं जात आहे। पण मंडळी, भारतीय जनता पक्षानं केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये असंही लक्षात आलंय की शिंदेंसोबत असलेल्या 13 खासदारांपैकी 8 ते 10 असे खासदार आहेत ज्यांचं पुन्हा निवडून येणं अशक्यप्राय वाटतंय। कोण आहेत ते 10 खासदार? आणि खरंच जर तो सर्वे मान्य केला तर शिंदेंच्या 10 विद्यमान खासदारांची तिकीटं कापली जाऊ शकतात का? पाहूयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। मंडळी, सर्वात आधी पहिली जी महत्वाची जागा येते ज्याचं तिकीट कापलं जाऊ शकतं ती जागा आहे विदर्भातली यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ। इथून सध्या विद्यमान भावना गवळी ज्या आहेत त्या खासदार आहेत, पण त्यांचं तिकीट कापलं जाऊन त्या ठिकाणी शिंदे गटाचेच मंत्री असलेल्या संजय राठोड यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा देखील सध्या तिथे आहे आणि लोकसभेच्या उमेदवारीच्या दृष्टीने त्यांनी काम करायला सुरुवात केलेली आहे। ही पहिली जागा आहे जिथे विद्यमान खासदाराचं तिकीट जाऊ शकतं। दुसरे खासदार आहेत हेमंत पाटील, हिंगोली लोकसभा मतदारसंघ। हेमंत पाटलांना बऱ्याच प्रमाणात विरोध तिथे होतोय, स्थानिक मराठा आंदोलकांकडून सुद्धा त्यांच्या विरोध होतोय, काम न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात येतोय आणि म्हणून हेमंत पाटील हे दुसरे खासदार असतील ज्यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं आणि ही जागा जी आहे ती भारतीय जनता पक्षाला दिली जाऊ शकते किंवा मग शिंदे गटाच्या चिन्हावर, शिवसेनेच्या चिन्हावर इथून माजी सनदी अधिकारी पैकी एक अधिकारी जे आहेत राधेश्याम मोपलवार किंवा मग अजून एक नाव तिथनं येत आहे त्या नावांपैकी एकाला तिथे तिकीट दिलं जाऊ शकतं। पण ती जागा सुद्धा शिंदे गटाला सोडण्यात येईल, पण विद्यमान खासदार तिथे नसतील। तिसरं नाव जे येतं ते येतं बुलढाणा लोकसभा मतदारसंघ। तिथून प्रतापराव जाधव सध्या शिंदे गटाचे खासदार आहेत, पण ही जी जागा आहे बुलढाण्याची जागा ती शिंदे गटाला न सोडता तिथे भारतीय जनता पक्षातर्फे तिथल्या आमदार आहेत, स्थानिक आमदार आहेत चिखलीच्या श्वेताताई महाले यांना लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरलं जाऊ शकतं। कदाचित जी 33% महिलांना सीट्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पक्षाने अधोरेखित केलेल्या आहेत त्या दृष्टीनं महाराष्ट्रातून महिला आमदारांना खासदारकीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं आणि बुलढाणा ही जी जागा आहे जिथून त्यांना निवडून दिलं जाऊ शकतं। याशिवाय अजून एक जागा जी आहे ती म्हणजे कृपाल तुमाने, जे रामटेकचे खासदार आहेत, त्यांचं देखील तिकीट जे आहे ते कापलं जाऊ शकतं। रामटेकची जागा कदाचित पुन्हा एकदा भाजपला जाऊ शकते आणि भाजपकडनं तिथे नवीन उमेदवार दिले जाऊ शकतात। याशिवाय अत्यंत महत्वाची जागा, ज्या जागेवर सध्या अजित पवार गटाचा डोळा आहे, ती जागा म्हणजे मावळची जागा। मावळचे सध्याचे जे खासदार आहेत श्रीरंग बारणे यांचं देखील तिकीट कापलं जाणार असल्याची चर्चा तिथे दबक्या आवाजात सुरू आहे आणि तिथून राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे पार्थ पवार यांचं नाव देखील चर्चेला येत आहे। ती जागा राष्ट्रवादीची जागा आहे असं म्हटलं जातं आणि मावळच्या जागी तिथे अजित पवार जे आहेत ते त्यांचे लोकसभेचे उमेदवार देऊ शकतात। याशिवाय अत्यंत महत्वाची ही जागा आहे शिंदे गटासाठी, पण ती जागा आतापर्यंत असं म्हटलं होतं की ती जागा विद्यमान खासदार जे आहेत तेच लढवतील, परंतु जेव्हापासून असं समोर आलेलं आहे की कोल्हापूरच्या जागेवरून शाहू छत्रपती जेव्हापासून निवडणूक लढवणार आहेत असं जेव्हापासून कळालेलं आहे तेव्हापासून कोल्हापूरचे देखील खासदार जे आहेत ते बदलणार असल्याचं सांगण्यात येतं आहे। संजय मंडलिक त्यांचं काम तिथे चांगलं आहे, पण छत्रपतींच्या समोर त्यांचा निभाव लागणार नाही, म्हणून तगड्या उमेदवाराचा शोध जो आहे तो तिथून शिंदे गटाकडनं घेतला जातो आहे। म्हणजेच काय, तर कोल्हापूरच्या जागेवर जर आपण पाहिलं तर कोल्हापूरला नवीन उमेदवार समरजित घाटगे असतील किंवा भाजपतर्फे इतर कुठले तरी उमेदवार आयात केले जाऊ शकतात आणि त्यांना कोल्हापूर लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवलं जाऊ शकतं। याशिवाय त्यांच्या बाजूचा जो मतदारसंघ आहे तो ज्यामध्ये कोल्हापूरचे सुद्धा काही विधानसभा मतदारसंघ आहेत ती जागा म्हणजे धैर्यशील माने यांचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघ। लोकसभेसाठी धैर्यशील माने यांच्या विरोधात राजू शेट्टी हे महाविकास आघाडीकडून असतील हे आता जवळपास निश्चित आहे आणि म्हणून हातकणंगलेला राजू शेट्टींना टफ देण्यासाठी धैर्यशील माने यांच्या जागी नवीन उमेदवाराचा शोध सध्या सुरू झाल्याचं कळतं आहे। ही जागा जरी शिंदे गट लढवणार असलं तरी तिथून विद्यमान खासदारांनाच तिकीट मिळेल का याबाबत
थोडीशी साशंकता आपल्याला सध्या पाहायला मिळते आहे. याशिवाय अजून एक जी जागा आहे ती म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघ, जिथून खासदार आहेत हेमंत गोडसे. हेमंत गोडसे जे आहेत त्यांचं देखील तिकीट कापलं जाऊन ती जागा देखील भुजबळ कुटुंबियांपैकी एखाद्याला दिली जाऊ शकते किंवा भारतीय जनता पक्षाकडे ती जागा न जाता तिथून शिवसेनेतलाच एखादा नवीन नेता तिथे आणला जाऊ शकतो असं बोललं जातं आहे. याशिवाय 9वी ती जागा आहे ती म्हणजे पालघर. पालघर सुद्धा भाजपचा गड आहे, म्हणून राजेंद्र गावित यांच्या जागी तिथे नवीन चेहरा आणून ती जागा जी आहे पालघरची ती भाजपच्या पारड्यात जाऊ शकते. आणि शेवटची जी जागा आहे ती म्हणजे वायव्य मुंबई, जिथून सध्या गजानन कीर्तीकर जे आहेत ते सध्या तिथे खासदार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मंडळी, या 10 जागा आहेत, जे 10 विद्यमान खासदार आहेत ज्यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं. म्हणजे केवळ 3 असे खासदार आहेत ज्यांचं तिकीट कापलं जाणार नाही. त्यातलं पहिलं नाव येतं ते म्हणजे राहुल शेवाळे, जे दक्षिण मध्य मुंबईतून येतात, कारण इथे भाजपकडे चेहरा नाहीये. दुसरं नाव आहे शिर्डीमधून येणारे सदाशिवराव लोखंडे, कारण इथेही त्यांच्याकडे पर्याय नाहीये. मध्यंतरी आठवलेंच्या नावाची चर्चा होती, पण सदाशिव लोखंडे तिथेच असतील, हे दुसरं नाव आहे. आणि तिसरं नाव येतं ते म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे यांचं. पण खासदार श्रीकांत शिंदे जे काय आहे, श्रीकांत शिंदेचा देखील मतदारसंघ जो आहे तो बदलला जाऊ शकतो. कल्याण डोंबिवलीमध्ये भारतीय जनता पक्ष स्ट्रॉंग आहे, म्हणून ती जागा जी आहे ती भाजपला जाऊ शकते. आणि ठाण्यातून एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे राजन विचारे यांच्या विरोधात निवडणूक लढवू शकतात. म्हणजे शिंदेच्या 13 पैकी 10 खासदार असे आहेत की ज्यांच्या जागा अजूनही फिक्स नाहीये किंवा ज्यांची तिकीटं कापली जाऊ शकतात. तुम्हाला काय वाटतं, यामध्ये किती तथ्य असेल? शिंदे गटाच्या किती खासदारांची तिकीटं कापली जाऊन त्या ठिकाणी नवीन चेहरे दिले जातील? कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा.